श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, तर आता लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी होणार आहे। तर स्वामी समर्थांनी माध्यान्हकाळी आपला देह ठेवला होता। त्यानंतर त्यांचे आवडते शिष्य चोळप्पा यांच्या घरी त्यांना समाधिस्थ करण्यात आले होते। तर या दिवशी कसं गुरुचरित्राचं पारायण करायचं, त्याचप्रमाणे जर तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करत असाल तर ते कसे करावे, उपास करावा का, पूजा पद्धती कोणती, याबद्दल मी सविस्तर माहिती सांगणार आहे। तर लवकरच व्हिडिओ अपलोड करेल। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, तर आता लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी होणार आहे। तर स्वामी समर्थांनी माध्यान्हकाळी आपला देह ठेवला होता। त्यानंतर त्यांचे आवडते शिष्य चोळप्पा यांच्या घरी त्यांना समाधिस्थ करण्यात आले होते। तर या दिवशी कसं गुरुचरित्राचं पारायण करायचं, त्याचप्रमाणे जर तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करत असाल तर ते कसे करावे, उपास करावा का, पूजा पद्धती कोणती, याबद्दल मी सविस्तर माहिती सांगणार आहे। तर लवकरच व्हिडिओ अपलोड करेल। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।